केंद्र सरकारने पारित केलेल्या हिट अँड रन या कायद्याच्या विरोधात देशातील सर्वच ट्रक चालक मालक संघटना रस्त्यावर उतरल्याचे दिसून येत आहे। अमरावती शहरात सुद्धा हा कायदा रद्द करण्याची मागणी घेऊन ट्रक चालक मालक वाहतूक संघर्ष समिती व अमरावती जिल्हा मोटर मालक माल वाहतूक असोसिएशन वतीने 1 जानेवारीला दुचाकी रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करीत जोपर्यंत कायदा रद्द होत नाही तोपर्यंत ट्रक चालविणार नाही असा निर्णय यावेळी घेण्यात आला। केंद्र सरकारने नव्याने लागू केलेला वाहतूक कायदा हा आता सर्व चालकांना डोकेदुखी ठरल्याचे दिसून येत आहे। या नव्या विधेयकात अपघातात मृत्यू झाल्यास चालकांना 7 लाखाचा भूदंड, न भरल्यास 10 वर्षाची सक्त शिक्षा असा स्पष्ट उल्लेख नव्या हिट अँड रन या कायद्यात लागू केल्याने अमरावती जिल्ह्यातील अनेक ट्रक संघटना विधेयकाच्या विरोधात केली आहे। अमरावती शहरात 1 जानेवारीच्या दिवशी विदर्भ ट्रक चालक मालक वाहतूक संघर्ष समिती व अमरावती जिल्हा मोटार मालक माल वाहतूक वतीने भव्य दुचाकी रॅली काढून घोषणा देत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला। जनता विरोधी, संविधान विरोधी कानून वापस लो। संविधान में पहले ही हर तरीके के कानून। बोलिए। मेरा नाम मोहम्मद अख्तर है और ये सभी ड्राइवर एसोसिएशन और सभी ड्राइवर ज़िले के और पूरे देश में ये 1 तारीख को पूरे देश में ये जो काला कानून लगाया गया है जिसमें 10 साल की सज़ा और 7 लाख रुपए दंड का जो प्रावधान सरकार ने रखा है, किसी को भी विश्वास में ना लेते हुए ये काला कानून लागू किया है। इसके अंदर सभी व्हीकल धारक हैं उन पर ये कानून लागू होता है। ये कानून एकदम कठोर कानून है, इससे गाड़ियाँ सबको खड़े रखना पड़ेगा और आने वाले दिनों में ये पूरा देश की अर्थव्यवस्था पूरी डाउन हो जाएंगी और ट्रक जो है पूरे देश के इसमें विकास में बहुत महत्वपूर्ण ये भूमिका निभा रहा है और इसीलिए हम सब मिलकर इसका विरोध करते हैं और अभी हम सब कलेक्टर ऑफिस पर निवेदन देने के लिए जा रहे हैं। आपकी मांग क्या है? मांग क्या है आपकी? मांग हमारी यह है कि जो ये काला कानून जो बनाया है जिसमें 10 साल सज़ा और 7 लाख रुपए दंड का जो प्रावधान रखा है, ये सरकार ने पीछे लेने को ना, जो पुराना कानून है वही लागू रहने को ना। ओके। काय सांगाल आपण त्याच्यासाठी आज आपण एवढा आक्रोश करताय? मी पुरुषोत्तमदास बागडी प्रभारी अध्यक्ष आहे अमरावती जिल्ह्याचा ट्रान्सपोर्ट असोसिएशन। मला यात महत्त्वाचं हे वाटते, हा जो कानून आहे असा कायदा करण्याचं ठरवलेला आहे, तोपर्यंत सही राष्ट्रपतीची होत नाही तोपर्यंत हा कायदा लागू होत नाही। परंतु हा जो कायदा लागू करण्यासाठी घातलेला आहे, हा कायदा असा आहे की जो ड्रायव्हर आहे तो कोण आहे, त्याचा जात कोणती आहे, धर्म कोणता हा विषय नाही। त्याच्यामध्ये जो 4 व्हीलरमध्ये बसला तो करोडपती मालक जरी असेल, तो ड्रायव्हर आहे, मालक गाडी चालवतो आहे, तर त्याला जर त्याच्या हाताने ॲक्सिडेंट झाला तर त्याने ज्याचा ॲक्सिडेंट झाला त्याला उचलून हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे। तर अशा परिस्थितीमध्ये तो जमाव असेल तर त्याला मारला जाईल। तो ड्रायव्हर तो जो तिथं उभा राहील आणि तो त्याला उचलायला जाईल, तो मारला जाईल, कदाचित ज्याचा ॲक्सिडेंट झाला तो वाचून जाईल। म्हणून थोडक्यात मला हे सांगायचं याच्यामध्ये की हा कायदा जो याच्यावर विचार झाला नाही, विचार करून हा कायदा लागू करायला विचार केला पाहिजे। आणि नंतर जर याला हा नेला नाही पॅसेंजर, तिथं तो ॲक्सिडेंटला माणूस दवाखान्यात नेला नाही हॉस्पिटलमध्ये, तर त्याला मग 10 वर्षाची सजा आहे किंवा मग 7 लाख रुपये दंड आहे। हा जो कायदा हा फार घातक कायदा आहे। म्हणून ड्रायव्हर लोक जर पळाले नाही तर मारले जाणार आहेत, म्हणून त्यांच्या अंगावर हा बितलेला कायदा आहे। असे अनेक कायदे आहेत जे लोकांच्या हिताचे नाही आहे। काल थोडक्यात सांगायचं आहे मला, काल एका बिलावर साईन झाली राष्ट्रपतीची। ते बिल म्हणजे तुमचे जो मौलिक अधिकार देणारा जो न्याय व्यवस्था जी आहे, तुम्हाला जे मौलिक अधिकार देते, त्याचा जो प्रमुख आहे, त्याचं म्हणणं असं होतं का निष्पक्ष निवडणुका झाल्या पाहिजे देशामध्ये, तर त्याला हटवला त्याच्यामधून। त्याला धरून हे आहे, त्याला धरून हे आहे, म्हणून नंतर हा दुसरं बिल आणण्याचा प्रयत्न आहे। तेव्हा मला थोडक्यात तुम्हाला सर्वांना हे सांगायचं आहे, हा कोण्या व्यक्तीचा नाही, सर्वांसाठी आहे आणि हे जबाबदारी सरकारची आहे। तर जर यांनी निर्णय घेतला ट्रकवाल्यांनी की आमचा चक्का उद्यापासून बंद होणार आहे, तर जनता उपाशी मरणार आहे, जीवनावश्यक वस्तू मिळणार नाही, याला जबाबदार
ड्रायव्हर राहणार नाही, मालक राहणार नाही, सरकार राहणार. थोडक्यात सांगायचं आहे, माझा विश्वास, आमच्या ट्रान्सपोर्ट अथॉरिटीचा विश्वास उडालेला आहे सरकारवरून. म्हणून तुम्हाला थोडक्यात सांगावं लागेल, या लोकांना हा निर्णय घ्यावा लागणार आहे आता आम्हाला सर्वांना, की आम्हाला जे काही सरकारमध्ये आज एकही पक्ष आमच्या बाजूने नाही, एकही पक्ष आला आमच्या बाजूने आला नाही, येत नाही. याचं कारण काय? आम्ही तर सर्व वेगवेगळ्या पक्षाचे आहोत. का आला नाही तो? याचं कारण असं आहे सर, हे जे हा माझा जो प्रश्न आहे, थोडक्यात तुम्हाला असा प्रश्न, या सर्वांना बाजूने हटवून हे जे कायदे केलेले आहे यांना वापस घेणारा माणूस, यांना या कायद्यांना परत घेणारे लोक तुम्हाला सत्तेत पाठवावं लागणार आहे. आणि त्यापूर्वी राष्ट्रपती जो आहे आमचा आहे, संविधान आमचं आहे, हे सुद्धा अधीन करून टाकलं सत्तेनं. म्हणून त्याला स्वतंत्र करण्यासाठीची लढाई आहे. तो स्वतंत्र केव्हा होईल त्याची निवडणूक पद्धत आम्हाला संविधानानं सांगितलं. मी सर्वांना सांगतो, ऐकून घ्या, सांगितलं आहे आम्हाला. काय सांगितलं आहे? संविधानानं सांगितलं आहे की तुम्हाला जगाचं असेल, राष्ट्रपतीला स्वतंत्र करण्यासाठी मत द्या. त्याची निवडणूक पद्धत लोकातून होईल, तेव्हा न्यायाची व्यवस्था मोकळी होईल. तोपर्यंत आम्हाला आता या देशामध्ये न्यायाची अपेक्षा नाही. धन्यवाद, तुम्ही ऐकलं. क्या नाम आपका? मैं वसीम खान, अमरावती गुड्स ट्रांसपोर्ट एसोसिएशन का प्रेसिडेंट। मैं ये ड्राइवर भाइयों के साथ में आज कलेक्टर ऑफिस पे निवेदन देने के लिए आया हूँ। उसमें निवेदन ये है कि जो मोटर मालकों के और ट्रक ड्राइवर के ऊपर जो जिस तरीके का कानून आया है, ये कानून ट्रक वालों के ऊपर या मोटर मालकों पे या ट्रांसपोर्ट व्हीकल के ऊपर नहीं है, ये सभी ड्राइवर लोगों के ऊपर है। इसमें टू व्हीलर का भी ड्राइवर है, कार का भी ड्राइवर है। अब अगर कोई ऐसी आकस्मिक दुर्घटना हो जाती है, उसके अंदर अगर एक्सीडेंट में अगर कोई आदमी घायल हो जाता और ड्राइवर ऑन द स्पॉट रुकता, तो पब्लिक उसके बाद साथ में जस्टिफाई नहीं करती ना, उसके साथ में इंसाफ नहीं करती। और जो बागड़ी जी ने बताया आपको विस्तार से, वो सारी डिटेल है कि हमारे ऊपर कानून थोपा जा रहा है। फालतू एक ड्राइवर फालतू की चीजें हैं जो हमारे ऊपर थोपी जा रही है। और ये ट्रांसपोर्ट एक्ट के तहत जो है वो बदलना पड़ेगा, वो हमको बदलना पड़ेगा। तो ये सारी चीज़ें जो है वो हम कलेक्टर को अपने लेटर के माध्यम से देने के लिए आए हैं। इसके लिए जो भी चीज़ें हैं वो हमारी एसोसिएशन, हमारे ड्राइवर भाई बंधु हमारे साथ में है। अगर ये चीज़ें अगर वापस नहीं होती है तो इसका असर जो है वो आने वाले समय में पूरे भारत के नागरिकों को उसको भुगतना पड़ेगा। कारण ये है कि ट्रांसपोर्टेशन अगर बंद हो जाएगा, व्हीकल चलना बंद हो जाएगी, तो एक जगह से दूसरी जगह के ऊपर सामग्री कैसी जाएगी? उसमें मेडिसिन है, खाद्य पदार्थ है, सारी चीज़ें हैं। अगर ड्राइवर गाड़ी ही नहीं चलाएगा तो आप माल प्रोवाइड कैसे कर पाओगे? तो इसके लिए हम सब लोग यहाँ पे इकट्ठा हुए हैं और अभी हम निवेदन देने के लिए जा रहे हैं। आप सभी लोगों का बहुत बहुत धन्यवाद। विविध मार्गाने शेकडो ट्रक चालक आणि मालकांनी ते जिल्हाधिकारी कार्यालय गाठून येथे सुद्धा घोषणाबाजी करण्यात आली. हिट अँड रनचा कायदा रद्द करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्फत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठवण्यात आले. कायदा रद्द करा, ट्रक चालवणार नाही असा निर्णय आता सर्व ट्रक चालकांनी घेतला आहे.